तर पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या क्लिप्समध्ये तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही या रूटवरनं जाता जाता काय काय बघणार आहोत, काय काय पॉईंट्स आहेत, ब्रेकफास्ट कुठे करू शकता वगैरे वगैरे वगैरे. गणपती बाप्पा मोरया. मी बोललो होतो की आपल्याला जाताना काही गोष्टी लागतील ती दाखवणार. तर सर्वात पहिली गोष्ट लागते ती आपल्याला हे, याला म्हणतात बोपदेव घाट. तर तुम्ही कात्रजवरनं येवलेवाडीला येणार, तर येवलेवाडीवरनं जेव्हा चढणार तर हा तुम्हाला घाट लागतो, बोपदेव घाट म्हणून. या साईडला पण तुम्ही जाऊ शकता, या इकडनं रस्ता आहे, पण रात्रीचे इथे थांबू नये. खूप भारी व्ह्यू आहे इकडे, म्हणजे पूर्ण इंजिनिअरिंग आम्ही इथेच काढलेली आहे. तर चला नेक्स्ट क्लिप पण तुम्हाला दाखवतो इथे नाश्ता कुठे चांगला मिळतो. तर एक वेळा तुम्ही बोपदेव घाटातनं उतरले की अस्मिता फूड म्हणून इथे एक नाश्त्याचं ठिकाण आहे, ते इथे नाश्ता करा, म्हणजे खूपच भारी नाश्ता आहे. म्हणजे तुम्ही वडापाव खाऊ शकता, त्याच्यामध्ये कैरी टाकून मिळते तुम्हाला, आणि आलू बोंडा रस्सा विदर्भातलं फेमस आयटम, ते पण चांगलं आहे, ते पण खाऊ शकता तुम्ही. तसं या हॉटेलचे ॲम्बियन्स पण खूप भारी आहे बसायला. तर आम्ही घेतली आहे मटकी भेळ, मस्ट ट्राय आयटम हिअर. फायनली पोचलो आम्ही मयुरेश्वर गणपतीला. हां, ग्रामपंचायतची एंट्री फी आहे इथे 50 रुपये स्टार्टिंगला, आणि हा ऑनलाईन घेत नाही तर तुम्हाला कॅश वागवावी लागेल. इथं पार्किंगसाठी पण तसा मोकळा स्पेस दिलेला आहे, आणि ह्या पार्किंगने इथनं यावं लागते तुम्हाला. फक्त थोडंसं मंदिर तिकडे दूर आहे, आणि इकडनं येऊन इकडे हे बघा, हे मंदिर आहे इथे. एक याच्या आवारात तुम्ही पार्किंग करू शकता. पार्किंगचे सध्या तर पैसे घेतले नाही, ग्रामपंचायती फक्त 50 रुपये घेतले. हां, ते पण कॅश द्यावं लागतात तुम्हाला. म्याव 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 म्याव. हे आमचे पाटील पाटील का एकटेच जातात काय? हां, हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. सो फायनली मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव आलो इथे. बाकी गोष्टी नेक्स्ट क्लिप्समध्ये बघू. 1:30 वाजता आहेत, तर तुम्हाला दर्शनाला किती वेळ लागतो आम्ही सांगतो. तुम्ही तिथून पास पण घेऊ शकता, 100 रुपयाची पास देतात, पण आम्ही प्रेफर केलं की लाईनमध्ये लागू. तर सांगतो किती वेळात दर्शन होते. हे आहे मेन प्रवेशद्वार, आणि एंटर झाल्याबरोबर इथे तुम्ही पासही काढू शकता. 100 रुपये पास आहे पर पर्सन. मी 1:35ला लाईनमध्ये लागलो होतो, म्हणजे अराउंड 50 मिनिटात दर्शन होतं. म्हणजे काही समजलं का टाईम आपल्याला? नाही म्हणजे गोष्टी करत आपण दर्शन झालं आपलं. तासभर तुम्ही एकदम इझिली देऊ आणि शकता. प्रॉपर मॅनेजमेंट आहे, म्हणजे रांगा वगैरे नीट ते लावताय, म्हणजे ऊन वगैरे लागणार नाही याची काळजी घेतली त्यांनी उभं राहायची. आणि जेव्हा तुम्ही दर्शनच्या रांगेत लागता असं प्रत्येक तुम्हाला एक नवीन म्हणजे वेगळी मूर्ती ठेवली त्यांनी, म्हणजे उजव्या हाताला तुमच्या. इथं महाप्रसाद पण असतो, पण त्याचा टाईम आहे 12 ते 2, फक्त 50 रुपये आहे. बहुतेक हीच विंडो आहे इकडे महाप्रसादाची. आज अशाच प्रकारे आज आमचा कितवा अष्टविनायक झाला? तिसरा अष्टविनायक झाला आहे मयुरेश्वर मंदिर मोरगाव. तर पुढचे पण व्हिडिओज बघा. आम्ही सर्व 8च्या 8 चौथ्या ब्लॉगमध्ये बघा. इथे तुम्हाला राहायचं असेल तर राहायची सोय पण आहे मंदिराच्या डाव्या हाताला. हे आमचे पाटील बघा असे बसले आहेत. आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललो आहे, आणि परत जाताना तुम्हाला काही ठिकाण दाखवतो जिथे तुम्ही भाजीपाला घेऊ शकता. एकदम ताजा भाजीपाला असतो. कशी मिसळ, जोगेश्वरीची मिसळ म्हणजे मिसळ आहे की काय? भेळ 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 घेतली जोगेश्वरीची भावनी चालत आहे. या रोडवरून जात असताना जेजुरी ते पुणे, तर या रोडवर खूप ताजा भाजीपाला भेटतो. आम्ही पण मेथी वगैरे घेतली, वाटाणे वगैरे घेतले, खूप ताजी भेटली. तुम्ही पण बघू शकता. मग काय काय खरेदी केलं आपण? पालक, मेथी, वाटाणे. कुठे वाटाणे दाखवा. वाटाणे तर हे बघ, हे भेद्र पण, हे भेद्रला इथं ना सर्व भाजीपाला एकदम स्वस्त आणि चांगला भेटतो यार. तर तुम्ही नक्की ट्राय करा इथून. टोमॅटो बेबी पोटॅटो, टोमॅटो आहे ते. म्हणजे जेजुरी ते सासवड जर जात असणार तुम्ही, जेजुरी नाही, जेजुरी ते कोंडवा कात्रज त्या रोडवर जात असताना तर लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या हाताला तुम्हाला एकदम ताजा भाजीपाला भेटतो, आणि 10 रुपये 20 रुपये स्वस्तच भेटतो. ऑनलाईन मार्केट म्हणा किंवा दुकानात जे घेता तुम्ही त्यानुसार. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे असे बसलेले असतात, तर त्यांच्याकडनं घ्यायचा. म्हणजे अशी शॉप्समधून नाही, बट असे कंटिन्यू तुम्हाला बसलेले दिसतील. हे समोर बघा, इथे पण बसलेले आहेत असे. ज्या रोड एकदम ताजा भाजीपाला भेटतो, तर नक्की घेऊ शकता. हरभरा कुठे? हरभरा. सो पुणेकर, हाच आहे तो दीनवले ब्रिज. माहिती आहे ना कशासाठी फेमस आहे?